नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तर आज मी तुम्हाला घेऊन जात आहे भीमाशंकरच्या सफरला। जाताना मस्त आपल्या गाडीचे पोट भरले आणि आम्ही देखील पेटपूजा करून घेतली। भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी 6वे ज्योतिर्लिंग आहे। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यापासून 50 किलोमीटरच्या अंतरावर आणि पुण्यापासून 110 किलोमीटर अंतरावर हे भीमाशंकर मंदिर आहे। भीमाशंकर येथे पोहोचण्याआधी घाट संपल्यानंतर वाहनांसाठी प्रवेश फी आकारण्यात येते। निसर्गाने मुक्तहस्तपणे उधळण करून दिलेल्या या परिसरात प्रचंड अशी घनदाट झाडी आहे। जंगल आणि उंच डोंगराच्या कुशीत हे मंदिर वसलेले आहे। थंड हवेचे ठिकाण असून या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर हा डोंगरदऱ्यांनी तसेच घनदाट जंगलाने असा व्यापलेला असल्यामुळे या जंगलाला अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेले आहे। श्रावण महिन्यात येथे शिवभक्त प्रचंड प्रमाणात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतात। येथे ऑफ सीझन आल्यामुळे मंदिर परिसरापर्यंत आपण गाडी घेऊन जाऊ शकतो। चला तर मग गाडी पार्क करून दर्शन घेऊया। हे मंदिर डोंगराळ भागात असल्यामुळे या ठिकाणी जाण्यासाठी साधारणपणे 230 पायांनी जावे लागते। या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला खाण्याची, पूजेच्या साहित्याची छोटी छोटी दुकाने आहेत। वयस्कर आणि अपंग लोकांना मंदिरामध्ये येण्यासाठी पालखीची सुविधा केलेली आहे। आपल्याला मंदिराच्या सुरुवातीला पालखीची सुविधा उपलब्ध होते। पंथी पद्धतीचे हे मंदिर साधारणपणे 1200 ते 1400 वर्षांपूर्वीचे आहे। मंदिराच्या छतावर खांबांवर सुंदर नक्षीकाम आढळून येते। मंदिरामध्ये बाहेरच्या बाजूला मोठा टीव्ही लावलेला आहे। यामुळे गाभाऱ्यातील शंकराचे दर्शन या टीव्ही द्वारे आपल्याला घडते। या मंदिरातील शिवलिंग 3.250 फूट उंचीवर आहे। मंदिरातील शिवलिंग हे खूप मोठे असल्यामुळे याला मोटेश्वर महादेव असेही ओळखले जाते। भीमाशंकर मंदिर हे नागरा शैलीच्या वास्तुकलेपासून प्राचीन आणि आधुनिक असलेले असे मिश्रण आपल्याला पाहावयास मिळते।
या मंदिराच्या येथून भीमा नदीचा उगम होतो। हे मंदिर प्राचीन काळापासूनचे आहे आणि महाभारत काळात पांडवांनी बांधले होते असे मानले जाते। या मंदिरावर दशावताराच्या कोरलेल्या मूर्ती रेखीव आणि सुंदर आहेत। एक तीर्थक्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी तुम्ही वर्षभरात केव्हाही येऊ शकता। हे मंदिर डोंगरावर असल्यामुळे जून-जुलै महिन्यामध्ये पावसाच्या अतिवृष्टीमुळे या ठिकाणी येण्या जाण्यासाठी थोडी काळजी घ्यावी लागते। मित्र मैत्रिणींनो, तुम्हाला भीमाशंकरचा सफर कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा। धन्यवाद।